नमस्कार मित्रांनो, चला तर आज आपण बनवणार आहोत अंडा ऑमलेट। त्यासाठी तवा गॅसवर गरम करायला ठेवलेले आहे। 4 अंडे घेतलेले आहे आणि हे त्याला लागणारे साहित्य: कांदा, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो आणि 4 अंडे अशा एका डब्यामध्ये फोडून घ्यायचे आहे। आधी 2च अंडे फोडून घेत आहे। 2 अंड्याचं ऑमलेट करून घेत आहे। 2 अंडे फोडून घ्यायचे आहे डब्यामध्ये यासाठी फोडायचं की छान असं फेटल्या जाते। आणि दुसरं अंडं फोडत आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। हे पहा, फोडलेले दोन्ही अंडे डब्यामध्ये आणि थोडा कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा टाकलेला आहे, लसूणची पेस्ट, हिरवी मिरची, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक असं खूप बारीक चिरायचं, आणि हे सांबार, चवीनुसार मीठ, थोडं जिरं टाकलेलं, धणे पावडर, हळद, मसाला आणि थोडं तिखट टाकायचं आहे। हिरवी मिरची टाकली पण आणखीन थोडं तिखट टाकलं आहे। झणझणीत असं ते छान ऑमलेट आपलं बनणार आहे आता। आणि तवा तिकडे गरम होत आहे। ऑमलेट फेटून घेतलेलं आहे। तव्यावर तेल टाकून सर्व असं बाजूने पसरून घ्यायचं आणि आता त्यावर फेटलेले अंडा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं ऑमलेट आपलं तव्यावर पसरून दिलेलं आहे। आणि त्यावर भोवतालून तेल टाकून घ्यायचं आणि वर पण तेल टाकायचं आणि 2 मिनटं त्याला झाकून ठेवायचं आहे। आणि हे पहा, छान असं बनलेलं ऑमलेट ताटाने झाकून ठेवलेले आहे, म्हणजे छान अशी वाफ वरच्या बाजूने पण लागते। आणि हे ऑमलेट पहा, पलटून घेत आहे आणि छान अशी मोठी जाडी अशी ऑमलेटची पोळी बनलेली आहे। वरून थोडं तेल लावत आहे आणि 2 मिनटं त्याला तसंच आणखीन भाजून घ्यायचं। छान असं आपलं ऑमलेट बनलेलं आहे आणि पहा, ऑमलेट रेडी आहे। आणि आता एका ताटामध्ये काढून घेईन। छान असं मुठीच्या तशी पोळी बनलेली आहे आणि हे पहा, ताटामध्ये काढून घेत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे। दुसरं पण ऑमलेट तव्यावर पसरून दिलेलं आणि पाहू शकता, छान असं ऑमलेट मोठ्या अशा पोळ्या झालेल्या आहे ऑमलेटच्या। आणि हे पहा, प्लेटमध्ये सर्व केलेलं, दोन्ही बाजूनी छान अशी भाजून आलेली आहे आपलं ऑमलेट। आता प्लेटमध्ये सर्व करत आहे। माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।